बाबा एक काय बोलताय तुम्ही? बापूस काय बोललो तो कळला नाही तुका? या लगीन भाऊचा नाही. अगं आई, पण पूर्वाबद्दल मी सगळं काही सांगितलंय ना तुम्हाला, ज्यासाठी बाबांची पण काही हरकत नाहीये. मग आता तुम्ही लग्नाला नकार का देताय? तू गुडघ्याक बाशीन बांधून तयार असलस तरी आमका घरदाराचो विचार करूचो लागता. कोणाशी सोयरीक जुळवतो ता सुद्धा बघूचा लागता ना. बाबा खूप चांगली माणसं आहेत ही, ज्या घरात मुलीच्या आयुष्याचा विचार केला जातो. आणि अभिदा आणि कावेरी काकी सारखी माणसं आपल्या भावाच्या मुलीचा आपल्या स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करतात. ती माणसं, ते घर, यांचा काय विचार करायचा आहे बाबा? विनय, शांतो, हे बघ, ती मोठी माणसं आहेत आपल्यापेक्षा. त्यांचं पण काहीतरी म्हणणं असेलच, बोलू दे त्यांना. हे बघा, काही गैरसमज झाले असतील तर आपण. गैरसमज असते तर दूर झाले असते, पण जा कळला तो गैरसमज नाही, कुंडली असा नायकांची. तुमच्या बापाशी बद्दल आम्ही तुमका काय सांगायचा? नको नको तर ऐकलाव. आम्ही ऐकलाव की अण्णा नायकांनी एक बाई. तुमका राग येत, झिलाक बापाशी बद्दल वाईट बोललेला आवडणार नाही, मग तो बापूस कसोय असलो तरी. पण सत्य किती झाकून ठेवला ना तरी त्या समोर येताच. ह्या झाला तुझ्या आज्याचा. आता चढवाचो बापूस, ज्यांनी माझ्या झिलाक मारला होता त्यांनी काय कमी पराक्रम करून नाहीच. दारू पिऊन धुळीत लोळता असा आमच्या कानात इल्ला असा. ह्या सगळ्याशी आमचा संबंध नाही. तुमचं घर, तुमची माणसा आणि तुमची वागणूक. बाबा एकदा पूर्वाचा आणि माझा विचार करा. तुझा विचार करूनच गप बसला. चाय पाणी दिला, नाहीतरी यांका घरातच घेतला नसता. आई, अभिदा, सॉरी, यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मी बोलतो यांच्याशी. विनय, त्यांचं म्हणणं अगदीच खोटं नाहीये. आणि हे बघा, झालेल्या चुकांवर मी पांघरून नाही घालणार. मग आमचा निर्णय पण तुमका कळलो असा तर. अभिदा, दे, मी करते. काकी अगं असू देत, करते मी. किती दिवस करणार आहे? आता इकडचं काम बंद, लग्नाची तयारी करायची आहे ना पूर्वा. आता आपलं सगळं लक्ष तयारीकडे लग्नाचा. मला ना तुला असा सजवायचा इच्छा होती, पण ते नाही झाला पूर्ण. पण यावेळी मी खूप सुंदर तुला सजवणार. मग तू तिकडे एकदम राणीसारखं जाणार, विनयकडे, तिकडे संसार करणार. मग तिकडचा सवय पाहिजे ना. काकी तू पण ना, अभिदाला येऊ तर देत. तो येणार आणि ना गोड पण घेऊन येणार. मी बोलली त्याला गोड घेऊन या म्हणून. पूर्वा, विनयला फोन करूया. काकी नको, म्हणजे आत्ता नको. अभिदा येऊ देत, मग बघू. तुम्ही दोघं जण लक्षात ठेवा, त्यांचा जो नकार येलो ना, इथून पुढे तुम्ही माझ्या चेडवाच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करायच्या. अरे अभिरामा, आलास पण? अरे हाक तरी मारायचीस. सगळे मला येऊन येऊन एकच विचारतायत, अरे अभिराम आला का, अभिराम आला का? पूर्वा तर दारात येऊन उभी होती मगाशी. मी पाहिलं तशी मागे गेली. काय गोड हसली रे.
थांब सगळ्यांना बोलवतो. आई, दत्ता, सरिता, कावेरी, ए पूर्वा, अभिराम आला हो. हो. विरामा, इलस झाला सगळं व्यवस्थित? अभि कधीपासून वाट बघतो आम्ही. विरम भाऊजी, अहो काय झाला? काय म्हणाले पाहुणे? सांगा ना, काय म्हणाले पाहुणे? सरिता, बरं वाटलं पाहुणे म्हणून तू त्यांच्याशी नातं जोडलंस. आता फक्त अक्षता तेवढ्या टाकायच्या बाकी आहेत. अभि विनय खुश झाला असेल ना? असं सरप्राईज झाला असेल. काय बोलला तो? घरी कधी येणार? सगळ्यांना बघायला भेटायला लागणार ना, आणि ओळखायला पण पाहिजे ना. माका स्पष्ट बोलांक आवडत. एक चांगलो पोरगो बघा आणि तुमच्या पुतणीचा लगीन लावून दिया. काय? आमका ह्या लग्न मान्य नाही. अरे ह्या काय मिठाईचं पुडो आणि नारळ परत किती आणलंस? अभिरामा, काय झाला? लग्नाला नकार दिलाय दादा त्यांनी. असंच बोलतो. खोटं बोलतोय ना? हो ना, खोटं बोलतोय ना? कावेरी, हे लग्न नाही होणार आहे. पूर्वा, झाला झाला तुमच्या मनासारखा? कित्या केलास अभिराम भाऊजी असा? अहो तुमचो खेळ होता हो. माझ्या चेडवाचो जीव जाता तैसर. तुमका काय लग्नाक जेवचा ना, मग माझ्या हातान रांधून घालतोय मी तुमका पंचपक्वान्न. थांबवा, बस करा या सगळा. बघितलंस ना माझ्या पोराची अवस्था काय झाली आहे ती. अभिराम भाऊजी, मोठ्यापणाने सांगत होतास ना, त्या पोराचा पूर्वावर प्रेम आ म्हणा. मग यो नकार इलोच कसो? सांगत होतास त्या पोराच्या घराकडचे होकारच देत ते. त्या पोरान सगळ्या घराकडे सांगितलेला असा ना, मग त्यांनी माझ्या चेडवाक नकार कसो दिला नी? सांगा ना अभिराम भाऊजी. पूर्वामुळे नकार मिळालेला नाहीये. नकार ज्या माणसामुळे मिळालाय त्यांनी या घराचा कधीच विचार नाही केला. अण्णांच्या पापाचा धडा वाचला गेला तिकडे. शेवंताबद्दल सगळं माहिती आहे त्यांना. झाला म्हणजे हैसर पण ह्या इलाच. ही दोघा भूत बनून पाठ सोडणार नाही आणि घरात काही चांगला घडूक देणार नाही. आता शेवंता इला ता काय पाठ सोडित नाही. हे सरिता, माझ्या आईला बोलण्याआधी ना स्वतःच्या सासऱ्यांची कर्म बघ. माणसाने माझ्या आईचा जीव घेतला. आता भोगा त्याच्या पापाचे परिणाम. भोगा. या बघ, अण्णांनी ना लय प्रकरणा केल्यानी, पण याक पण प्रकरण ना घराकडे येऊ दिलानी नाही. तुझीच एक आवस अशी होती ना, तिका दुर्बुद्धी सुचली, मला नाही सरिली. काय झाला? गेली ना जीवानीशी. सगळ्यांका पुढच्या अंगा त्रास देऊन गेली. बस करत.
बस झालं सगळं. ज्या माणसांनी हे केलंय ते तर गेले, त्यानंतर कलह सुरू झाला या घरात, आणि त्या कलहामुळे कुठल्याच चांगल्या गोष्टी घडत नाही. पूर्वाचं लग्न मोडलंय, आणि दादा तू दिलेला शब्द मी पाळणार. यापुढे या विषयावर अभिराम भाऊजी, या घरात तुमका कलह नको असत ना तर बायले कधी आवरा, नाही तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. का तू पुन्हा आयुष्यात आलायस माझ्या? का स्वप्न दाखवलीस? पूर्वा प्लीज एकदा ऐकून घे माझं. मला काही ऐकायचं नाहीये. तरी मी म्हणत होते आपण हा विषय पुढे नको नेऊया. नाही पूर्वा, मी ना आईबाबांशी एकदा यावर. विनय बास, मला नाही बोलायचं ह्या विषयावर. आणि तू सारखं सारखं मला फोनही करू नको. पूर्वा पूर्वा, आय एम सॉरी. काकी, अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? हे सगळं ना माझ्या नशिबातच लिहिलंय. पूर्वा काय बोलते? तुझा नशीब मध्ये लिहिला असता तर विनय आला नसता, आणि जर आता विनय आलोय तर काहीतरी रिझन, काय कारण असणार ना. आणि तुमचं लग्न हेच कारण आहे. काकी अगं नको ना, तू बघतीयस ना काय घडतंय ते. पूर्वा, फोन कोण केला होता? मी. फोन मध्ये बोलताना विनय काहीतरी बोलला असेल ना, म्हणजे प्रयत्न केला असेल ना बोलायचा. हो, सॉरी म्हणत होता, पण मलाच ऐकून नव्हतं घ्यायचं. पूर्वा का हे जे काही गोष्टी चालू आहेत त्यात विनयचं नाहीच असणार आहे ना. त्याला तुझ्याशी लग्न करायचं असेल, पण तू असं दूर करून, फोन कट करून, असं नातं तोडून कसं चालणार? तू विनयला पनिशमेंट का देतीये? अगं लग्न जरी त्याला करायचं असेल ना तरी मी सून होणार आहे त्या घरची, आणि त्याच्या आई बाबांनाच मान्य नसेल तर? असं नाही होणार. विनयचे आई बाबा मान्य करणार, ते मान्य करेल. ते झाला तर झाला. पूर्वा त्या घरात राहा, काय कोणा कोजा नाहीये. आम्ही बघू काय करायचं आता. पण हे लग्नाचा विषय दादा, हे सगळं माझ्यामुळे होतं. वहिनी मला माफ करा. हे जे काय होतो मी माझ्यावर, माझी जबाबदारी आहे. तू जबाबदारी नाही घेतलंस ना तरी चाला, पण बास कर आता. पूर्वाच्या आयुष्यामध्ये जो जे होतोय ना ते माझ्यामुळे. पण पूर्वाचं आयुष्य हेच आहे, असंच होणार आहे, हे नाहीये मला मान्य. कावेरी काय चाललंय? अभि, विनयच्या घरी लग्नाला नाही बोलले का? घरी आधी काहीतरी झालं होतं म्हणून. पण घरी आधी काय झालं होतं तर घरची मुलगीला त्रास का होतोय? मी जाणार आहे विनयच्या घरी. तिकडे सगळ्यांशी बोलणार आहे मी. ह्या बघ कावेरी, वहिनी प्लीज मला एक संधी द्या, एक द्या ना प्लीज. मी तिकडे अभिरामची बायको, पूर्वाच्या काकी म्हणून नाही जाणार आहे, नायकांची सून म्हणून जाणार आहे. मग ते लग्नाला नाही बोलले ना, मग काय पण करा तुम्ही, चालेल. मग या घरी जे काही गोष्टी होईल ना, मी मध्ये बोलणार नाही, मी पुढे नाही येणार, मी माझं मत नाही देणार.
मला मग तुम्ही जे काय करेल मान्य असेल, मग घराबाहेर काढा. कावेरी, अगो असा खुळ्यासारखा काय करतोस? अम्मा प्लीज अम्मा, विश्वास ठेवा ना माझ्यावर, अभिवर, पूर्वाच्या प्रेमावर विश्वास ठेवा प्लीज. नाही माहिती मला काय होणार, पण ना मी नाही सोडणार आहे प्रयत्न करणं. होणार, तुला जे पाहिजे ते होणार. कुणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी हे लग्न होणार. खबरदार त्या पोराक परत फोन केलास तर. का का आता तुका कळलेलाच असा. बाबा, तिच्या आजोबांनी जे काय केलं त्याचं खापर तिच्या कपाळी का फोडताय तुम्ही? आणि तिचे वडील कसेही वागले तरी त्यात तिची काय चूक? अख्ख्या खानदानच तसा असा. ह्यो चुलतो इलो होतो ना आता बोलणी करू, त्यानं काय केल्यान खैल्या तरी पोराक बायल म्हणून घरात घेऊन इलो. लग्न न करता असा कोणाक घरात आणणं बरा दिसता काय? आमचं लग्न झालंय. काय प्रूफ, काय पुरावा पाहिजे तुम्हाला? कोण गो तू? काकी, मी अभिराम नाईकची लग्न केलेली बायको आहे. नाईकांची सून आहे मी. आणि हे लग्न केलेलाचा पुरावा. ताई, याचं तर महत्व तुम्हाला कळतं ना? नायकांच्या घरात लगीन घाई सुरू होणार आहे. सुनबाई गेलीये नवऱ्या मुलाच्या घरी होकार आणायला. तू आणि घरात शुभकार्य होऊ देणार? कावेरीला वाटतंय ना, मग माझ्या मैत्रीसाठी मला एवढं करावंच लागेल. मैत्रीसाठी काय करणारा तू नाही, अगो मैत्री पण स्वार्थापायी केलंस तू. नक्कीच तुझं काहीतरी डाव असतलो. उगाच नाही कावेरीच्या साह्याक उभ्या राहत असस तू. सांग, काय एवजलं असस तू? सांग. कळेल, आधी होकार तर येऊ दे. मला माफ करा. मी लहान आहे तुम्ही पेक्षा, सगळ्यांपेक्षा. इकडे ना मी कोणाला इन्सल्ट, कोणाला अपमान करायला नाही आली आहे. पण माझे घरचे, माझे फॅमिलीचा अपमान केलेला नाही करू शकत मी सहन. तुम्हाला कोण काय बोलले मी नाही विचारणार, मला नकोय. पण माझं आणि अभिरामचं लग्न झालंय. आणि कोण बोलला ना तुम्हाला ते खोटं आहे. मग अण्णा नाईकांच्या पापाचा काय? ते गोष्टी आहे ते आहे, मी नाही घेत बाजू. पण एक सांगू, आमची पूर्व ना खरं प्रेम करते विनयवर. विनय पण करतो प्रेम, हो ना? नाहीतर मी इकडे नाही आली असती. ते जे प्रेम आहे ना, मला असं हिम्मत दिली इकडे यायला.
ते दोघे दूर होतो ना तर त्यांना त्रास होतोय. मला कळतोय ते त्रास, कारण ना मी बघितलंय ते रडत होते एकमेकीसाठी. एक सांगू ताई, आमची पूर्वा ना तुम्हाला खूप 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 आवडणार. ती खूप छान आहे. सून म्हणून ती खूप छान आहे. तुमच्या घरासाठी असं छान दिसणार ती. या सगळ्यांपेक्षा ना तुम्हाला घराला आपला करणार ती. खरंच. फक्त दादा दुसरे काय केले ना त्याची शिक्षा यांच्या प्रेमला नको देऊ प्लीज. तुम्ही आई बाबा आहे विनयचे. तुमचा ना हक्क जास्त आहे. मला माहिती आहे. त्याच्या जे आयुष्याचा निर्णय ना त्यात तुम्ही दोघी असणं महत्वाचं आहे. पण एक विनंती करते मी प्लीज, निर्णय घेताना ना तुम्ही विनय बद्दल विचार करा प्लीज. मी विनंती करते. येते मी, पण तुमच्या निर्णयाच्या वाट बघते. सांगा. आणि विनय टेन्शन नको घेऊ. पूर्वा आज पण खरं प्रेम करते आणि तू पण करतो. होईल नीट सगळं. येते मी. थांबा. अगं ऐकलंस काय? नायकांची सून पहिल्यांदाच आपल्या घरात इली. तिची ओटी भरून घे. तुम्ही सरळ घराकडे कळवा. उद्या सांच्याक आम्ही पोरगी बघू घेतो म्हणा. खरे ह्या लगीन होईल. ह्या लगीन शेवंता सहजासहजी होऊक देणारा नाही. नक्कीच काहीतरी दगोफटको करूचो हा. म्हणान कावेरीच्या जवळ जाऊ बघता, पण मी तुका त्याच्यापासून लांब नेईन. अण्णा नाईकाचा बंधन काढून. अण्णा नाईक इलो की तू खय आणि कसा जाशील कावेरीच्या वांगडा.